या निवडणुकीमध्ये आपले लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवायचे आहेत। सतत 2 वेळा लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं नेतृत्व करत असताना तिसऱ्यांदा अप्पांना आपल्या साऱ्यांनी एकत्रपणे येऊन लोकसभेमध्ये पाठवायचं आहे। त्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे। महाविकास आघाडीतला असणारा प्रत्येक घटक पक्षांच्या आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांची सकाळी सभा झाली, त्यानंतर दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा झाली, सायंकाळी भारतीय जनता पार्टीची सभा झाली आणि आता नेरळ येथे शिवसेना शिंदे साहेबांची आपले असणारे शिवसेनेची या ठिकाणी सभा आता होत आहे। आणि म्हणून हे सारे आपले आरपीआयची उद्याच्या रॅलीमध्ये ते सुद्धा एकत्रपणे त्या ठिकाणी येतील। अशा पद्धतीने महायुतीचे असणारे प्रमुख घटक पक्ष हे सारे एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आपण हे सारे जण एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये करणार आहोत। सारे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची ताकद सगळ्यांना माहिती आहे की सगळे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर या लोकसभेला येत्या 13 तारखेला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम हे सारे घटक पक्ष एकत्र येऊन करतील। मी आप्पांना या ठिकाणी आज आप्पा आपण दिवसभर कर्जतमध्ये आज आहात, मी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला शिवसेना आणि शिवसेना बरोबर असणारे सर्व घटक पक्ष एकत्रपणे येऊन आपल्याला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे या ठिकाणी करू। कारण आपल्याला साऱ्यांना कल्पना आहे की 2014 पासून 2019 पर्यंत आणि आता 2024 पर्यंत नरेंद्रजी मोदी साहेबांनी 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या सरकारमध्ये जे उल्लेखनीय काम आपल्या सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे ते आपण साऱ्या भारतवासियांना माहिती आहे की अनेक ऐतिहासिक निर्णय या देशासाठी घेण्यात आले आणि अनेक योजना शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आतापर्यंत ज्या शासकीय योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या या प्रत्येक योजनेचा लाभ हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून मोदी सरकारने पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा आप्पांना आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि यासाठीच आपण साऱ्यांनी एकत्रपणे काम या ठिकाणी शिवसेनेनी करायचं आहे। माझ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनंती आहे की आपण साऱ्यांनी आपले बूथ असतील, आपली गावं असतील, ज्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून आपण त्या ठिकाणी काम करताय, महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्ष आपली जबाबदारी बजावणार आहे, परंतु आपण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये यजमानपद मावळ लोकसभेचं आपल्याकडे असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आप्पा या ठिकाणी लढणार आहेत। धनुष्यबाण आपली निशाणी आहे आणि आपण साऱ्यांनी धनुष्यबाणाचं बटन त्या ठिकाणी दाबायचं आहे आणि प्रचंड संख्येने आपण आप्पांना त्या ठिकाणी विजयी करण्यासाठी कर्जत मतदारसंघातून आपण जास्तीत जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी करायचंय। मित्रांनो, आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या 4-4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये मी केलेलं आहे। आप्पांच्या साक्षीने आप्पांनी आम्ही एकत्रपणे येऊन जास्तीत जास्त निधी या मतदारसंघासाठी आपण उपलब्ध करून आतापर्यंत दिलेला आहे। मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ 900 ते 1000 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघासाठी आपण या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर ठामपणे आहे। शिवसैनिकांनी एकत्रपणे जाऊन आपल्या घटक पक्षांना एकत्रपणे त्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशी विनंती या निमित्ताने आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी करतो। आम्हाला साऱ्यांनाच माथेरानला या ठिकाणी जायचंय, 10 वाजता प्रचार संपत असतो, आम्हाला त्या ठिकाणी पोहोचून आप्पांचं मार्गदर्शन माथेरानच्या असणाऱ्या शिवसैनिकांना जनतेला त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मी मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या ज्योतिताई आपलं मनापासून आपलं या ठिकाणी सोलापूरहून आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात आणि आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।